सरळ सरळ उघड उघड बोलायचं असेल, दिवसभराचं काम केलं तर दिवसभराची पगार, बरोबर आहे ना? तसं रामाचं चरित्र सगळं ऐकलं, सगळं वाचलं, सगळं श्रवण केलं, सगळं उच्चार केला तर त्याची फलश्रुती मिळेल, नाहीतर नाही मिळेल. आणि परमार्थामध्ये असंच असतं बरं का. परमार्थ त्याला म्हणतात जिथं थोडी बी तडजोड चालत नाही. संसारात तडजोड चालते, जिथं सगळी तडजोडच आहे त्याला संसार म्हणायचं. परमार्थामध्ये थोडं बी उणसूपूर असेल तर लाभ काहीच मिळत नाही, लाभ काहीच मिळत नाही. सगळं ठीक आहे, पाठांतर खूप आहे, रोज नामचिंतन करतो, रोज हरिपाठ करतो, पण वागण्यात जरा बेकार आहे. जमतं का? जमतंय? नाही जमत, काहीच फलश्रुती नाही. वागायला चांगलं आहे, पाठांतर बी भरपूर आहे, सगळं चांगलं आहे, फक्त गळ्यात माळ नाही. जमतं का? अहो आता तर अशी वेळ आली आहे की कीर्तनकाराच्या गळ्यात माळ आहे का बघून उभा करायला लागला काही दिवसाला. असं सगळा धिंगाणा चालला, धिंगाणा. परमार्थामध्ये असं काही चालत नाही, लक्षात घ्या.